नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हीही नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खास करून घेऊन आलेलो आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबाबत महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। अनेक शेतकरी मित्र नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत होते, परंतु शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता येण्यापूर्वी बऱ्याच शेतकरी मित्रांचा पत्ता या नमो शेतकरी योजनेमधून कट करण्यात आलेला आहे। तुम्हाला माहिती की आज महाराष्ट्रामध्ये स्थानिक जे स्वराज्य संस्था होत्या तर त्याच्या निवडणुकीचे रिझल्ट आलेले आहेत आणि याच्यामध्ये महायुती सरकार आपल्याला विजयी होताना दिसतंय। आता प्रश्न महत्त्वाचा आहे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता यायला एवढा उशीर का होतोय, तर याचं एक कारण ते म्हणजे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू होतात, ज्यात नगर परिषद आणि नगरपंचायत याच्या निवडणूक होतात। त्यामुळे राज्यात जे होतं तर ते आचारसंहिता लागू झाली होती, म्हणून आचारसंहितेमध्ये जे सरकार आहे तर ते सरकार कोणत्याही योजनेचे पैसे देऊ शकत नाही। त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो नोव्हेंबरचा हप्ता होता तोही लाडक्या बहिणींना मिळाला नव्हता। त्यात लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता राज्य सरकार सोबत देणार आहे का, हाही प्रश्नचिन्ह अजून निर्माण झालेला आहे। आता महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे आता नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तर तो कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या अकाउंटवर क्रेडिट होऊ शकतो, कोणकोणते शेतकरी याच्यामधून अपात्र झाले आहेत। शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती की महिनाभरापूर्वीच पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले होते। दुसरीकडे शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची जी प्रतीक्षा आहे तर ती लागली आहे। आता हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे। याच वेळी लाभ घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित सुद्धा ठेवले जाणार आहे। मित्रांनो महाराष्ट्रातील लाखो शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षित आहेत, मात्र हप्ता येण्याआधीच नियमांमध्ये बदल आणि तपासणीमुळे लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे। कृषी विभागाच्या माहितीनुसार निकषाची कठोर अंमलबजावणी केल्याने अपात्र लाभार्थी वगळले जात आहेत। एकीकडे पीएम किसानच्या 20व्या हप्त्यावेळी सुमारे 96 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता, तर 21व्या हप्त्यावेळी हा आकडा 92 ते 93 लाखापर्यंत खाली आला आहे, म्हणजे जवळपास 4 ते 5 लाख शेतकऱ्यांना या लाभापासून मुकावे लागले। आता नमो शेतकरी सन्मान निधीच्या बाबतीत हा प्रकार करण्यात आला आहे। आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नमो शेतकरी किंवा पीएम किसान सन्मान निधी योजनेमधून शेतकऱ्यांना का वगळण्यात आलं, तर त्याचे काही प्रमुख कारणे आहेत, ते म्हणजे मृत लाभार्थी सुमारे 28,000 नावे ही वगळण्यात आली आहे। त्यानंतर दुहेरी लाभ, त्यात एकाच जमिनीवर दोनदा लाभ घेणारे सुमारे 35,000 अपात्र लाभार्थी होते। त्यानंतर रेशन कार्ड नियम म्हणजे कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला लाभ हा देणं नियमांमध्ये आहे, तर अनेक ठिकाणी एका रेशन कार्डवर अनेक जे शेतकरी तर ते लाभ घेत होते। त्यानंतर ITR धारक, आयकर भरणारे किंवा सेवा क्षेत्रात कार्यरत शेतकरी अपात्र करण्यात आलेले, म्हणून हा जो गॅप आहे 5 ते 6 लाखाचा, तर हा 5 ते 6 लाखाचा गॅप हा आता नमो शेतकरी योजनेमधून वगळण्यात येईल किंवा पीएम किसान सन्मान निधी योजनेमधून त्याला वगळण्यात ऑलरेडी आला आहे। आता ज्या प्रश्नासाठी तुम्ही हा व्हिडिओवर क्लिक केलंय तो प्रश्नाचं उत्तर ते म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधीपर्यंत, तर राज्यातील राजकीय हालचाली आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार हप्ता लवकरच देण्याच्या तयारी आहेत, म्हणजे 8वा हप्ता डिसेंबरच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे। तांत्रिक विलंब झाल्यास 1 जानेवारी 2025 पर्यंत हप्ता मिळण्याची शक्यता आहे। मित्रांनो एकंदरीत आज काय तुमची तर 21 डिसेंबर आलेले, तर आपल्याला डिसेंबरच्या एंडिंगमध्ये किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटवर क्रेडिट होताना दिसू शकतात। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।